नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचे नाव आहे दादा म्हणायचं राहून गेलं. दादा स्वतःला आवडणारी राखी स्वतः आणायचा आणि छोटीच्या हातात द्यायचा. छोटीचे इवले इवले हात राखी घेऊन भावापुढे यायचे. छोटीला अजून राखी बांधता येत नाही म्हणून भाऊच छोटीसमोर हात पुढे करून तिच्या हाताने आपल्या मनगटावर फक्त राखी ठेवून घ्यायचा आणि नंतर ती राखी आईकडून घट्ट बांधून घ्यायचा. ओवाळता येत नव्हते म्हणून तिच्या लुटपुट्या हातातली थाली पकडायचा आणि स्वतःच ओवाळून घ्यायचा. आदल्या दिवशी बाबांकडून पैसे घेऊन व आपल्याकडचे सर्व पैसे टाकून इतरांच्या बहिणींपेक्षा सगळ्यात आणि सर्वात सुंदर भेट छोटीसाठी आणायचा. एवढा सर्व आटापिटा कशासाठी? तर फक्त छोटीच्या बोबड्या आवाजातली दादा नावाची ती गोड हाक ऐकण्यासाठी आणि ते दादा पण जपण्यासाठी. अख्ख्या गल्लीभर दादाच्या नावाचा टेंभा मिरवायची. छोटी पहिलीला होती त्यावेळेसच आई वारली. तेव्हापासून बाबाने आणि दादाने तिची सर्व जबाबदारी घेतली. दादासोबतच दिवस सुरू व्हायचा आणि त्याच्या कुशीतच संपायचा. शाळेपासून कॉलेजापर्यंत सगळीकडे तिची पाठराखण करायला तो तिच्यासोबत असायचा. ती तशीच सर्व भार त्याच्यावर सोपवून बिनधास्त जगायची. फुलपाखरासारखी उडायची. लग्नासाठी कितीतरी नकार तो त्याच्या माथी घ्यायचा. वेगवेगळी कारणं सांगून बाबांना पटवायचा. अखेर मनासारखा राजपुत्र तिने दादाकडे मागितला. कुवतीपेक्षाही मोठ्या घरात लग्न लावून देणं हे बाबांच्या हाताबाहेरचं होतं. तरी बाबांनी लग्नासाठी होतं नव्हतं ते सर्व पणाला लावलं, तरी अर्ध्यावरही पोचवू नाही शकले. शेवटी दादाने त्यांना धीर देत सावकारांकडून कर्ज उचललं आणि छोटीचं लग्न एकदम थाटात लावून दिलं. तरीही राजपुत्राचा सूर नावडतीचाच होता. शेवटी पैशाचा देखावा तो फाटक्या खिशाने कसा भरणार? आपल्यापेक्षा गरीब आणि किंचित कमी शिकलेला तिचा दादा का कुणास ठाऊक पण राजपुत्राला नकोसा व्हायचा. नवऱ्याच्या दादाबद्दलचा द्वेष हळूहळू छोटीच्या पण अंगात भिनू लागला. म्हणतात ना, संगती संग दोष हा, तेच खरं. छोटीही त्याच्या संगतीत छोटीची कधी राणी झाली ते कळलंच नाही. लग्नानंतर काही महिन्यातच बाबा पण अचानक देवाघरी गेले. दादावर घराची व कर्जाची सगळी जबाबदारी आली. बाबांच्या गैरहजेरीत आणि त्यांचा सन्मान सांभाळत दादा छोटीच्या राजपुत्राला अगदी राजाप्रमाणे वागणूक द्यायचा. दादाच्या वयापेक्षा कितीतरी लहान असणारा राजपुत्र दादाला कशीही हाक मारो, दादा नेहमी त्याला आदरानेच वागवायचा. पैशापायी नव्हे तर फक्त छोटीपायी. नाही ते ऐकून घ्यायचा. बाबांना दिलेल्या शब्दांपेक्षा त्याने स्वतःचं दादापण जपत त्याने सर्व सोपस्कर केले आणि त्याने त्याचं कधी वाईट वाटून नाही घेतलं. पण वाईट त्याला तेव्हा वाटलं जेव्हा राजपुत्राच्या सोबतीत मस्तावलेली छोटी दादा म्हणणंही विसरली. नवऱ्याच्या पैशाची नशा, त्याच्या मोठ्यापणाची नशा आणि त्याला मिळणाऱ्या मानाची नशा तिला अशी काय चढली की ती स्वतःला दादापेक्षा मोठं समजू लागली. दादाने हेही छोटीचा अल्लडपणा असं समजून सोडून देत मोठ्या मनाने कसंबसं पचवलं. त्या दिवशी रक्षाबंधन होतं. छोटीला त्याचं भानही नव्हतं. आपला भाऊ का आला नाही याची साधी विचारपूसही छोटीला करावीशी वाटली नाही. दादाला वाटलं आपण सकाळीच गेलो नाही म्हणून छोटी चिडली असेल आणि त्यामुळे तिने फोन नसेल केला. दादा संध्याकाळी कामावरून थेट छोटीकडे गेला. नेहमीप्रमाणे त्याने स्वतःला आवडणारी राखी आणि सुंदरशी भेट नेली. तेव्हा घरी कोणीच नव्हतं. दादाने फोन लावला तेव्हा राजपुत्राने उचलला आणि उद्या यायचं सांगितलं. छोटीने तर बोलायचेही कष्ट घेतले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच दादा छोटीकडे गेला. छोटी नुकतीच उठलेली होती. दादाला दारात पाहून तिला आनंद व्हायच्याऐवजी राग आला. छोटी एवढ्यावरच थांबली असती तरी भागलं असतं, पण राजपुत्राने टोचलेला विषाचा काटा इतका आत रुतला होता की ती सगळं विसरून बसली. ती दादा म्हणत नव्हती तरी चाललं असतं, पण त्या दिवशी तिने जेव्हा दादाला त्याचं नाव घेऊन हाक मारली तेव्हा तो मात्र तुटला. त्याचं दादापणाचं छोटीनं एका क्षणात हिरावून घेतलं. बाबा गेल्यापेक्षाही मोठं दुःख कशाचं झालं असेल तर ह्याच गोष्टींचं.
दादाच्या कुशीत खेळलेली छोटी अचानक एकदम मोठी झाली. त्या दिवशी छोटीने केलेली परतफेड पाहून तो आतून पार तुटला. आपणच कुठेतरी कमी पडलो म्हणत स्वतःच्या मनातून खूप उतरला. एवढ्या सगळ्या छोटीला एका शब्दाने बोलला नाही. त्या दिवसानंतर 7-8 महिने होऊन गेले. दादा परत छोटीसमोर आलाच नाही. त्याची छोटीच्या घरी कोणती भेट नाही का साधा फोनही नाही. इकडे छोटीला पण त्याची असण्याची वा नसण्याची कोणती गरज भासली नाही. उणे-धुणे काढायला जेव्हा सासरचा एकही माणूस उरला नाही तेव्हा राजपुत्राने मोर्चा छोटीकडे वळवला. त्याने तिला छोट्या छोट्या गोष्टींवरून नाहक त्रास देणं सुरू केलं. लग्नाच्या 2ऱ्या वर्षाअखेरीपर्यंत राजपुत्राचं खरं रूप तिच्या समोर येऊ लागलं. त्याचं कायम वासनाधीन राहणं, 2-2 दिवस घरीच न येणं, काही विचारलं तरी आरडाओरडा करणं, अशा नसत्या राजवैभवाच्या जाळ्यात अडकलेली छोटी हलकी हलकी बाहेर येऊ लागली. राणी होण्यासारखं सुख फार कमी जणींना लाभतं, पण बऱ्याच राण्यांच्या नशिबी राजाचं मोजकंच प्रेम ठरलेलं असतं. राणीचं राजवैभव बाहेरून कितीही सुखात्मिक वाटलं असलं तरी शोकांतिकेचं गोचिड बाहेरून कोणाला कधी दिसत नाही. सर्व वैभव राणीच्या पायी रेंगाळत असतं, पण राणीला हवा असतो तो फक्त आपला राजा. छोटीलाही हे गोचिड कधी दिसलेच नाही. एक सौभाग्यवती सर्व काही सहन करू शकते, पण जेव्हा स्वतःचाच नवरा तिला वाटणीत भेटतो तेव्हा तिच्या सहनशीलतेचा अंत होतो. सर्वात पहिले तिला आठवण कोणाची आली असेल तर अर्थात दादाची. तिने फोन लावून पाहिला, पण तो नंबर केव्हाच बंद झाला होता. त्याची विचारपूस नातेवाईकांकडे सुरू केली, पण त्याचा कोणालाच ठाव ठिकाणा माहीत नव्हता. शेजाऱ्याच्यांना विचारलं तेव्हा तिला कळलं की घेतलेल्या कर्जापायी त्याने होतं नव्हतं ते सगळं विकून बाबांनी घेतलेली जमीन तितकी आणि जमेल तशी कर्जे फेडली. सावकाराच्या उरलेल्या कर्जासाठी अखेर त्याने गाव सोडलं. तो सावकाराच्या राहिलेल्या कर्जासाठी शहरात जाऊन नोकरी करणार होता, पण कोणत्या शहरात आणि कुठे ते कोणालाच माहीत नव्हतं. छोटी या सर्व गोष्टी ऐकून आतून पुरती हादरली. दादाने आपल्यापासून किती गोष्टी लपून ठेवल्या. कर्जाचा तर थांगपत्ताही लागू नाही दिला. त्याच्यावर ओढवलेल्या परिस्थितीचा कणभरही सुगावा लागू नाही दिला आणि आपण त्याला दरवेळेस पाण्यात पाहत राहिलो. नवरा सांगेल तसं त्याच्याशी वागत गेलो. त्याच्या कुवतीबाहेर त्याला नाही ते मागत गेलो. पश्चातापाखेरीज तिच्याकडे काहीच उरलं नव्हतं. छोटीसमोर लहानपणापासूनचा भूतकाळ ओसरून गेला. दादाने लहान लहान गोष्टीत तिच्यासाठी केलेला त्याग आठवला आणि त्याउलट तिला तिचंच लग्नानंतरचं बदललेलं वागणं आठवलं. छोटीला स्वतःचीच घृणा वाटावी अशी ती वागली होती. कुठंतरी जाऊन स्वतःचा जीव द्यावा इतपत तिची तयारी झाली. दादाला तोंड दाखवण्याची पण लायकी उरली नव्हती. शेवटची इच्छा म्हणून एकदाच दादा म्हणत दादाच्या पायी पडून माफी मागावी, पण आता दादाचा पत्ता कुठे आणि कसा सापडणार हा तिच्यापुढे उभा राहिलेला मोठा प्रश्न. दादाच्या सगळ्या मित्रांना छोटीने फोन करून पाहिला, पण काहीच सुगावा नाही लागला. छोटीच्या डोक्यात वीज चमकावी तशी तिला गावातल्या सावकाराची आठवण आली. ती थेट सावकाराकडे गेली आणि त्याचा पत्ता विचारला, पण सावकाराकडे पण पत्ता नव्हता. इथे पण तिच्या पदरी निराशाच पडली. पण शेवटी सावकाराने तिची व्याकुळता बघून तिला सांगितलं की तो दर महिन्याच्या 9 तारखेला पैसे द्यायला इथे येतो. त्यावेळेस तू त्याला भेटू शकते. महिन्याच्या 9 तारखेला म्हणजेच आजपासून ठीक 7 दिवसांनी ती दादाला भेटू शकणार होती. त्या दिवशी रक्षाबंधन होतं. या 7 दिवसात एकीकडे रोज जुन्या गोष्टींच्या आठवणी जगू देत नव्हत्या आणि दुसरीकडे दादाला भेटण्याची ओढ तिला मरू देत नव्हती. तिची आतुरता अतिउच्च शिगेला पोचली. कधी एकदा दादाला भेटते आणि त्याची पाया पडून माफी मागते असे तिला झाले. अखेर दादाच्या भेटीची नारळी पौर्णिमेची पहाट उगवली. पहाटेपासूनच ती सावकाराच्या घराच्या मागे एका झाडाच्या मागे दबा धरून बसली. दुपार उलटून गेली, पण दादा काही आला नाही. शेवटी तिने सावकाराला विचारपूस करायला गेली, पण सावकारानेही नाही म्हणत आपली मान डोलावली. तितक्यात एक सडसडीत बांधा असलेला एक तरुण सावकाराकडे येताना दिसला. छोटी त्याच्याकडे फार लांबून बघत होती. जसजसा तो जवळ येत होता तसा दादा असल्याचा भास छोटीला होत होता. तो अगदी जवळ आला
तेव्हा तिचा पुरता हिरमोड झाला. तो दादा नव्हताच. छोटी फार निराश झाली. तो तरुण सरळ सरळ सावकारापाशी गेला आणि सावकाराला म्हणाला, दादाचं नाव सांगून त्याच्या हातात कर्जाचा हप्ता ठेवला. छोटीचे कान दादाचं नाव ऐकताच टवकारले. ती तडक त्या दोघांपाशी गेले. तिने स्वतःची ओळख दिली आणि दादाची विचारपूस करू लागली. त्याने पुढे जे सांगितलं ते ऐकून ती थक्क झाली. त्याने सांगितलं की दादाचा 7 दिवसांपूर्वीच अपघात झाला. त्यात त्याला गंभीर दुखापत झाली. त्याने 5 दिवसांपर्यंत मृत्यूशी झुंज दिली. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केलेत, पण ते शेवटी हरले आणि नियती जिंकली. त्याने मला जाताना शेवटचे 2 कामं करायला सांगितलं होतं. त्यातले एक सावकाराचा राहिलेला शेवटचा हप्ता आणि दुसरं म्हणजे महिन्याभरापूर्वी तुझ्यासाठी खरेदी केलेली रक्षाबंधनाची भेट. त्यासाठी मी इथे आलेलो. आम्ही दोघे रूम पार्टनर होतो. तुझ्या गोष्टी मला तो रोज सांगायचा. खरंच तू फार नशिबान आहेस. तुला असा भाऊ भेटला आणि तो पण, ज्याला तुझ्यासारखी बहीण मिळाली. तुझ्यासारखं मी पण त्याला दादाच म्हणत होतो. छोटीवर तर आभाळच कोसळलं. तिचं अवसान गळून पडलं. अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. अंगात काहीच त्राण राहिले नाही. ती जागची खाली पडली. तिची शुद्ध हरपली. कोणीतरी यावं आणि तिला सांगावं की हे सगळं खोटं आहे. पण नियती आपलं काम करून गेली होती. नशिबाने तिला प्रायचित्त करण्याचाही पण अवधी दिला नाही. शुद्धीत आल्यानंतर तिने दादाची भेट उघडून पाहिली. त्यात एक भरजरीत सुंदर पैठणी होती आणि त्यावर एक छोटा कागदाचा तुकडा होता. त्यावर फक्त लिहिलेलं होतं, सदैव सुखी रहा, शतायुषी भव. दादाने आयुष्यभर भरभरून दिलं, अगदी देवाघरी जावस्तोवर. पण नियती तिला साधं दादा म्हणण्याची पण वेळ दिली नाही. शेवटी दादा म्हणायचं राहूनच गेलं. कथा आवडली असल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.